हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण जाणार होतो विजय सेल्सला. का तर आपल्याला घ्यायचा होता फॅन. रिक्षा पण आपल्याला एकदम टायमिंगवरती भेटली. काका पण जरा हळूच चालू होते. त्यानंतर डेपोला उतरून मग गेलो तिथून बसने गेल्यानंतर मग आपण पोचलो डायरेक्ट विजय सेल्सपाशी. विजय सेल्सपाशी गेल्यावर दुकान तर काय आपलं उघडलेलं नव्हतं. थोडीशी जरा वेटिंग केली, जरा मस्त सगळे व्ह्यू घेत बसलो. कारण की आपल्याला आज घ्यायचा होता विजय सेल्समधून फॅन आणि बऱ्याच काही गोष्टी बघायच्या होत्या. त्यामुळं मग म्हणलं चला, ऊन पण लय लागते आतमध्ये, जरा आता ए सीची जरा हवा खाऊ आपण. त्यानंतर गेलो डायरेक्ट विजय सेल्समध्ये. गेल्यावर डायरेक्ट टी व्हीज मशनीज. मम्मी बघा आपली कशी फोन बघत होती. नुसते मशनी. आज एवढं पब्लिक नव्हतं, मग गर्दी नव्हती. सगळ्या स्क्रीनला एकच आणि सगळ्या टी व्हीमध्ये नाही का एकच चॅनल चालू. मम्मी पण आपली फोन बघत होती. मम्मीला पण आपण लवकरच फोन घ्यायचा होता. टी व्ही बघा एकदम म्हणजे ज्या साईजचा पाहिजे तुम्हाला त्या साईजचा टी व्ही इथं अवेलेबल होता. गाईज हा फोन बघा, फोल्डिंगचा. एकदम असला भारी ना, लय भारी फील येत होतं नाही का हातात घेतल्यावर. एकच नंबर. घेऊ आपण पण फ्युचरमध्ये. आपण घरी काय असं राहणार तर आपण पण पैसे कमावणार आहे. हे बघा हा पण फोन मस्त होता, एकच नंबर होता. ह्याला डायरेक्ट मागं स्क्रीन होती डायरेक्ट. मस्त होता आपण फोन. S25 अल्ट्रा असला भारी म्हणजे ना, लय क्वालिटी. एकच नंबर वाटत होता हातात. असं वाटत होतं आत्ता घ्यावा फोन. आणि आपल्याला काय आहे आता फोन म्हणल्यावर का आपण काय आला फोनवर खर्च करायचे पैसे उगाचच. इकडे तुम्हाला हा एक फोन दाखवतो, S26. एकच नंबर फोन होता, एकच नंबर. सॅमसंगनी म्हणजे ना 26 S26 काढून आहे ना, म्हणजे नादच करून टाकला आहे. प्राईस बघा त्याची काय होती. आणि हा S26 अल्ट्रा आत्ता लेटेस्टचा फोन. एकदम असा प्रीमियम, लय म्हणजे लय क्वालिटी. प्रायव्हेट डिस्प्लेचा ऑप्शन बघा, पण तो मला काय ओपन करता आला नाही. मी म्हणलो उगाच आपल्या हाताने काहीतरी व्हायचं, दिलं ठेवून मग फोन. त्यानंतर बघा हे किती क्वालिटी होतं. एकदम म्हणजे सगळं ब्रँडेड होतं. हे बघा एअरबड्स वगैरे नाही का, सगळं मस्त एकदम प्रीमियम क्वालिटीचं होतं. टी व्ही वगैरे पण भारी होते, एकच नंबर. सगळी लोक तोंड गवत होती, कारण की फेमस ब्लॉगर तिथे गेला होता ना, त्यामुळं. मम्मी पण आपल्याला दमलेली होती. हे बघा iWatch 23,000 प्राईज होती काहीच त्याची. iPhone 16 कसं आहे, लय क्वालिटी म्हणजे अशी. हातात फोन घेतला असं फीलच वेगळं होतं नाही का. मम्मी म्हणते तुला गाडीला घ्यायचं का, म्हणलं घेऊ थोड्या दिवसांनी, नक्कीच घेऊ म्हणलो. हे बघा 17 Pro Max कसं आहे. आपल्या हातात जरा लयच मोठा वाटत होता, म्हणलं नको, ठेवलं मग नीट बाबा. म्हणलं पडलं तर आपल्याला पैसे द्यायला लागेल, त्यामुळं दिला ठेवून लगेच. हा बघा iPhone 17 Air. हा पण भारी होता फोन, पण नाही एवढा खास. 17 iPhone मस्त होते. त्यानंतर मग हे बघा कूलर, उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट गाईज. एकदम म्हणजे एकदम बेस्ट. कूलर पण एकदम मस्त होते एकदम. त्यानंतर मग आलो डायरेक्ट वरच्या फ्लोअरवरती, कारण आपल्याला फॅन घ्यायचा होता. मग ते फॅनची डिझाईन बघत होते बघा. आपल्याला एक डिझाईन आवडली, त्यांना करायला लावली पॅक. मग आपण डायरेक्ट मस्त पॅक केली. आपण घेतला होता ब्राऊन कलरवाला घेतला होता. त्यानंतर मम्मीने मी बघत बसलो, मशनी वगैरे, ओव्हन वगैरे सगळं होतं. सगळं इथं गॅस शेगडी सगळं 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 बसलं बघत. मग त्यानंतर मम्मी आली, मग पावभाजी खायला आलो आम्ही. पावभाजी वगैरे खाल्ली. जाता आता बघा आंब्याचा सीझन चालू आला, तर डायरेक्ट आंब्याचं डायरेक्ट आम्हाला गाड्यात दिसल्या. गाड्यामध्ये डायरेक्ट स्टॉलच लागलेले होते. बसने आलो तर अर्ध्या वाटत आपल्याला बंटीदादा भेटला. बंटीदादा म्हणला चल आपल्याला जायचं एका ठिकाणी. मग आम्ही डायरेक्ट एका ठिकाणी म्हणजे आम्ही डायरेक्ट गेलो बावधनला. हे बघा डायरेक्ट गेलो बावधनला, कारण दादाचं होतं जिमचं, त्याला प्रोटीन वगैरे घ्यायचं होतं. त्यानंतर गेलो डायरेक्ट आतमध्ये. दादाला म्हणलं थांब बाबा मला पण येऊ दे. दादाने आपटला जोरात दरवाजा. गाईज हे मनोज बोईटेचं तुम्हाला माहितीच असेल, बावधनमधलं शॉप. तिथं आम्ही आलो होतो का तर प्रोटीन घ्यायचं होतं, त्यामुळं आलेलो होतो. मस्त एकदम हाय क्वालिटीचे प्रोटीन होते. त्यानंतर प्रोटीन वगैरे घेतलं. मग दादा म्हणला चल तुला एका अशा मंदिरात नेतो की ते तू कधी बघितलंच नाही. त्यानंतर मग आलो या एका मंदिरामध्ये. गाईस तुम्हाला लाईन दाखवतो केवढी मोठी. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, पटकन गेलो. बंटी झालं इथं यायचं होतं. लाईन बघा गाईज, आशांवर होता.
केवढी गर्दी आहे बघा. लय म्हणजे लय गर्दी होती. गाड्या वगैरे पण लय पुढपर्यंत म्हणजे गाड्याच गाड्या लागल्या होत्या. टू व्हीलर आणि फोर व्हीलर लय म्हणजे प्रचंड लागलेल्या होत्या. आपण बघा कसा चॉकलेट बॉय आज गाडीवर नुसती केस माझी ना नुसती येत होती. एवढा राग यायचा ना. बंटीचा पण आज जरा चॉकलेटीचा होता. हे बघा आता नीट केली केस. बंटीत आणि मास बिसला तो ऊनच तेवढं लागत होतं, पण मी कॅप वगैरे काहीच आणली नव्हती. त्यामुळे मी काय आता काळा पाडणारच. तुमचा फेमस ब्लॉगर आता काय जाऊ दे. हे बघा चांदणी चौकात आलो. हा एरिया तर सगळ्यांना माहितीच असेल. एरोप्लेन वगैरे केलं आहे म्हणजे जुनं आहे ते. म्हणलं जाता आता जरा शूट घ्यावं नाही का. तेवढंच आपल्या सबस्क्रायबरला लांबच्या सबस्क्रायबरला जरा बघाय होईल. हे बघा मुळशी गाजलेलं मुळशी. गेलो डायरेक्ट मामाच्या इथं गेलो. मग मामाच्या इथं गेल्यावर मग आपल्याला नैतिक म्हणलं कर जरा अनबॉक्सिंग नाही का. म्हणलं बाबा चलो तुला पण फॅन दाखवतो नवीन आणलेला, आणि आपल्या सबस्क्रायबरला पण दाखवतो, आपले जे व्हिडिओ वगैरे बघतात त्यांना पण दाखवतो म्हणलो. तर गाईज आहे बघा एकदम प्रीमियम असा आपण फॅन खरेदी केलेला होता नाही का. मस्त एकदम. कारण तो उन्हाळा तर एवढा लागला आहे ना. घरात आपला जुना फॅन होता लय गरम होत होतं. त्यामुळं आपण डायरेक्ट आज नवीनच घेऊन टाकला. हे बघा रिमोटवरचा फॅन आहे. रिमोट वगैरे सगळं आहे. मस्त आहे एकदम. हे का रिमोट त्यांनी सगळे आपल्याला ऑप्शन दिलेले होते नाही का. हे बघा लावायचं जॉईंट वगैरे करायचं सगळं त्यांनी दिलेलं होतं. त्याचे नट वगैरे सगळं. म्हणलं हे जर आपल्याकडून हरलं तर आपल्याला लय वारडा खायला भेटेल. अनबॉक्सिंग तर झाली बघा. आपण हा कलर घेतला होता आणि हे बघा हा नाही, हे बघा हा वाला कलर घेतला होता ब्राऊन कलर. एकदम मस्त वाटत होता. त्यानंतर घरी आलो जिमला. मग जिममधलं वर्कआउट झालं एवढं डायरेक्ट आलो घरी. आज आपला असा दिवस मस्त गेला नाही का. भेटू आपण लवकरच आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.